नमस्कार मंडळी, शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। नवरात्री निमित्ताने आज आपण एक स्पेशल उपवास रेसिपी बनवत आहोत, तर ती म्हणजे साबुदाणा वडा। चला तर मग सुरू करू। इथे एक मोठी वाटी साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 4 तास भिजत ठेवलेला होता। आता हा भिजलेला साबुदाणा एक घेतलेला आहे आपण। आता थोडंसं वाटीने ह्याला तासून घ्यायचं आहे। आता वाटीने असं चांगलं रगडून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे एकदम खुसखुशीत असे होतात। आता यामध्ये एक मोठी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून एक किसून घेतलेला आहे, हे टाकून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं आहे, टाकून घेऊ। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे हाताने मिक्स करून घेऊ। तर तुम्ही ह्याच्यामध्ये उपवासाला जर जिरे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे मिक्स करून झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर थोडंसं गोल करून असा थापून घ्यायचा। तर हे बघा, एवढे आपल्याला साबुदाणा वडे बनवून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपण दुसरे बनवून घेऊ। तर इथे आपले सर्व साबुदाणा वडे बनवून झालेले आहेत। आता आपण तळायला घेऊया। तर साबुदाणे वडे बनवत असताना इथे आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं। आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता या तेलामध्ये हा वडा सोडून घेऊ। आता गॅस थोडा वाढवायचा आहे। आता आपण एक साइडनं तळून झालेलं आहे, आता हे पलटून घेऊ। तर इथे आपले वडे चांगले खरपूस तळून झालेले आहेत। आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा आणि आता हे वडे ताटामध्ये काढून घेऊ। तर इथे आपला साबुदाणा वडा बनवून तयार आहे। तो तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसताही खाल्ला तरी एकदम छान लागतो। तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।